आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील आंबेटान चौकात दिवंगत आमदार माननीय सुरेश भाऊ गोरे यांच्या सौभाग्यवती तथा चाकण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माननीय श्रीमती मनीषाताई गोरे यांचा रिपब्लिकन सेना खेड तालुका शाखेच्या वतीने दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सन्मान सोहळा संपन्न झाला। प्रारंभी यावेळी रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडीच्या रेखाताई टेंभुर्णे यांच्या हस्ते श्रीमती मनीषाताई गोरे यांच्या शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर चाकण नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय नितीन भाऊ गोरे यांच्या सुद्धा रिपब्लिकन सेनेचे खेड तालुका अध्यक्ष आकाश ओवाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय सदानंद गवई, रिपब्लिकन सेनेचे खेड तालुका अध्यक्ष श्री आकाश ओवाळ, सुरेश निंबाळकर, विशाल वानखेरे, अवधूत इंगळे यांची यावेळी उपस्थिती होती। दरम्यान यावेळी आमच्या चॅनलचे महाराष्ट्र प्रतिनिधी आनंद पाटील श्रीरामे यांनी श्रीमती मनीषाताई गोरे यांची घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी वैजनाथ पाटील मोगावकर, उपसंपादक, जिल्हा पुणे। नमस्कार मॅडम, माय माऊली न्यूज चॅनल पत्रकारांचे आपले चाकण नगर परिषद नगराध्यक्ष निवड झाल्याबद्दल आमच्या माय माऊली चॅनल पुणे जिल्ह्याच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि पुढील आपल्या चाकण नगर परिषदेच्या विकासाचं विजन काय ते 2 मिनिटात आपल्याला प्रश्न मांडा। चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 आता पार पडली। त्याचा निकालही काल जाहीर झाला, त्यानुसार आपण त्यात विजय झालेलो आहोत। आणि या निवडणुकीमध्ये उतरतानाच आपण चाकणच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि पुढील पंचवार्षिकसाठी त्याच ध्येयावर आपण काम करणार आहोत। चाकणचा सर्वांगीण विकास आज हेच आपलं ध्येय राहील। धन्यवाद। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।